दक्षिणेतला दुष्काळ जो आहे त्याविषयीचं विवेचन कालच्या प्रवचनामध्ये करण्यात आलेलं होतं. त्या दुष्काळामुळं होणारे जे परिणाम आहेत ते केवळ पंथांच्या घरावरच नाही, तर सर्वसाधारण तिथली जी कुटुंब होती त्या कुटुंबाच्यावर ही झालेले होते. आणि अशा अवस्थेमध्ये माणसांची मनं जी आहेत ती विस्कळीत झालेली, अस्ताव्यस्त झालेली, त्रस्त झालेली आणि त्याचबरोबर आर्थिक दडपणामुळं अतिशय विषादपूर्ण अशी झालेली होती. आणि त्या वावठळीमध्ये पंथांचं घराणंही सापडलेलं होतं. आणि अशा अवस्थेत पंथांना जी घराकडून मिळणारी मदत आहे त्या मदतीचा ओघ स्वाभाविकपणेच अतिशय कमी झाला. आणि एकंदर पंथांची जी जीवन राहाटी, त्यांची विद्यार्थी दशा, त्याचबरोबर त्यांचं जे काही कर्म चालू होतं त्या सर्वावर एक प्रकारचा फार मोठा आघात झाल्यासारखं होतं. आणि अशा अवस्थेमध्ये पंथ असताना, हा प्रसंग त्यांच्यावर आला असताना त्यांना असं वाटायला लागलं की काहीतरी आपण करायला पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून ते विचारप्रवण झालेले आहेत, अंतर्मुख झाले. आणि आवश्यक त्या आर्थिक नियोजनासाठी म्हणून त्यांनी आपला कर्मप्रवाह लौकिकाकडे वळवलेला आपणाला पाहायला मिळतं. अशा वेळी त्यांना सुकटणकर म्हणा किंवा त्या ठिकाणी आठवले म्हणून होते, यांच्या मुलांच्या शिकवण्या मिळाल्या, ते शिकवण्या करायला लागले. आणि त्या शिकवण्या करून जी काही प्राप्ती होई त्या प्राप्तीतून ते दिवस काढत होते बेळगावमध्ये. अर्थात हे दिवस काढणं जे होतं, आपण म्हणतो दिवस काढणं, त्या दिवस काढण्यामध्ये एक 5 गोष्टी मी आपणाला सांगाव्याशा वाटतात. त्या 5 गोष्टी अशा आहेत की अशा प्रकारच्या आपत्ती जेव्हा येतात तेव्हा खरोखर सुविद्य आणि संस्कारक्षम असा जर देह असेल तर तो देह किंवा ती व्यक्ती अंतर्मुख होत असते. आणि ही अंतर्मुखता, प्रत्येकजण अंतर्मुख होऊन सत्वप्रधान अशा प्रकारच्या विचारानं प्रेरित होईल असं नाही. पण पंथांच्या घराण्याची एकंदर भावतन्मयता म्हणा किंवा भावपूर्ण अशा प्रकारची स्थिती, त्यानंतर त्यांच्या घरात मागच्या पिढ्यांमध्ये चालत असलेल्या उपासना, त्यांच्यावर असलेले सद्गुरूंचे आशीर्वाद, हे सगळे पंथांच्या रक्तामध्ये आहेतच. आणि म्हणून पंथ अंतर्मुख झाले आणि त्यांना असं वाटायला लागलं की आपण काहीतरी यातनं तोडगा काढावा. म्हणून अर्थार्जनासाठी म्हणून त्यांनी या शिकवण्या पत्करल्या. त्यांना मदती तशी झाली. एक गोष्ट म्हणजे ही अंतर्मुखता. दुसरी गोष्ट अशी असते की सात्विक पिंड जर असेल, ज्या पिंडावर संस्कार आहेत, ज्याच्या ठिकाणी सारासार विवेक आहे आणि ज्याला परमार्थाचा ओढा आहे, अशा माणसाला काय वाटत असतं की ही जी आपत्ती आहे, ही आपत्ती जरी असली तरी सुद्धा अशा प्रकारच्या प्रसंगामध्ये सुद्धा आपण गैरवर्तणूक करता कामा नये. त्यासाठी म्हणून
भक्तिप्रवण अशा प्रकारचं पंथांचं अंतःकरण जे आहे ते त्यावेळाही सत्वगुण संपन्न अशा प्रकारचंच राहिलेलं आपणाला दिसतं. हा दुसरा भाग. तिसरा भाग असा आहे की गुरुकृपांकित अशा प्रकारे त्यांचं घराणं असल्या कारणानं पंतांनी सारासार विवेक किंवा आत्मसंतुलन हा भाग अजिबात ढळू दिला नव्हता. त्यांनी तो त्या ठिकाणी तशा प्रकारचंच उन्नत सुंदर अशा प्रकारचं आचरण ठेवलेलं होतं. चौथा भाग, आपण जे कर्म करतो आहोत त्या कर्माविषयी अतिशय सुंदर अशा प्रकारची त्यांना आस्था होती आणि ते काम किंवा कार्यप्रवृत्ती त्यांची जी होती ती त्यांनी अतिशय नियोजनपूर्वक अशा प्रकारे करायचं ठरवल्याचं आपणाला त्यांच्या चरित्रावरनं दिसतं. आणि पाचवी गोष्ट, परिस्थितीची जाणीव. जाणीव हा शब्द आपल्या नेहमी ऐकिवात असतो, पण जाणीव या शब्दाला अत्यंत महत्त्व असतं. चित्ताच्या स्तरापर्यंत जो विचार कार्यरत झालेला असतो आणि ज्या विचारामुळं मनुष्याचं संतुलन राहतं त्याला जाणीव असं म्हणतात. तेव्हा अशा प्रकारे पंतांचं आयुष्य चालू होतं आणि त्याच दुष्काळात ते त्यांचे मित्र जे होते पंतांचे, हाणमू नावाचा एक मित्र होता, त्याला घेऊन सहज गावाला गेले त्यांच्या. आणि गेल्यानंतर एकंदर घरची परिस्थिती वगैरे त्यांच्या लक्षात आली. परिस्थिती लक्षात आली ते सुद्धा प्रसंगावरनं लक्षात आली, कारण घरात गेल्यानंतर पंतांना कण्या देण्यात आल्या, हाणमूला आंबील देण्यात आली आणि पंतांना या गोष्टीचा अतिशय खेद वाटलेला आहे. अशा अवस्थेमधनं तिथं त्यांनी काय विचार केला असेल चरित्रामध्ये मांडणी आहे. त्यांनी त्या उद्विग्नतेतून घर सोडण्याचा विचार, जंगलात जाण्याचा विचार केला. जंगलात हा शब्द थोडासा चरित्रकारांनी व्यवस्थितपणे जरी मांडला असला ते जंगलात म्हणजे काय की कुठंतरी दूर जावं आणि काहीतरी आपण कार्यप्रवृत्तीनं किंबहुना कर्मकौशल्यानं काहीतरी प्राप्ती करून घ्यावी किंवा पळून जावं आणि पुन्हा येऊच नाही, अशा प्रकारचे नाना प्रकारचे विचार पंतांच्या आणि त्या हाणमूच्या मनामध्ये येत होते आणि त्या दृष्टीनं त्यांनी तयारी चालवलेली आहे. पण पहा की बाळाप्पा हे पंतांचे गुरु जे आहेत हे अधिकारी सद्गुरू आहेत आणि जो अधिकारी सद्गुरू असतो त्याचं प्रमुख कार्य जर कोणतं असेल तर कोणत्याही परिस्थितीत आपल्या शिष्याचं आत्मकल्याण कसं होईल याविषयी तो जागृत असतो. बाळाप्पा त्यावेळा दूर होते, धारवाडला होते आणि धारवाडला असताना आणि यांचे हे विचार चाललेले होते पंतांच्या गावी आणि बेळगावच्या एकंदर परिसरात त्या सगळ्या त्यांचे हे विचार चाललेले होते. ते जेव्हा सद्गुरूंच्या ध्यानात आलं तेव्हा सद्गुरू आपल्या शिष्याकडे धावून आले. ही जी गुरुची ओढ आहे ही ओढ सहसा प्रत्येकाच्या बाबतीत आढळतेच असं नाही, त्याला सद्गुरूच लागतो. आणि सद्गुरूचं प्रमुख लक्षण जर कोणतं असेल तर तो काय करतो तर शिष्याचं आत्मकल्याण व्हावं यासाठी विशेष जागृत असतो. आणि बाळाप्पांना तर काय आहे, केवळ पंथांचाच नव्हे तर विश्वकल्याणासाठी म्हणून अवधूत संप्रदायाचा जो झेंडा आहे तो झेंडा अतिशय तेजस्वी रीतीनं फडकावा असा त्यांचा संकल्प होता. पंतांच्याकडे बाळाप्पा तात्काळ आले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की कशासाठी तुम्ही निघालाय, का बरं निघाला, जाऊ नकोस म्हणले. एखादा गुरु असता तर सांगितलं असतं जा लांब कुठंतरी जा, तुला काही नोकरी धंदा मिळतोय का बघ. पण बाळाप्पांनी असं सांगितलं की पळून जायचं नाही.
बाळाप्पांचं संपूर्ण आयुष्य जर आपण पाहिलं तर आपणाला असं आढळून येईल की ते आपल्या अध्यात्म कर्मामध्ये अतिशय निमग्न असत आणि आत्मलीन अशा अवस्थेमध्ये ते राहत असत. जगामध्ये ते वावरत होते, पण तो त्यांचा जो वावर आहे त्या वावरालाही एक प्रकारचा वेगळेपणा त्यामध्ये होता असं आपणाला आढळतं. तो पंतांना त्यांनी असा बोध केला की बाबा रे, प्रपंच मिथ्या जरी असला तरी सोडायचा नाही. चरित्रात ही शब्दयोजना नाही आहे पंथांच्या, पण सिद्ध पुरुष जे असतात त्यांची जाणीव अशी विस्तृत, अशी विपुल, चराचराची ते समरस असल्याकारणाने ते म्हणतात सोडण्याची आणि धरण्याची जी प्रक्रिया आहे ही द्वैतातली प्रक्रिया आहे. तर अध्यात्माचा अंतिम उद्दिष्ट काय असेल तर विश्व तन्मयता, तादात्म्यता आणि त्या तादात्म्यतेतून जे सर्वगत चैतन्य आहे त्या चैतन्याची यथार्थ जाणीव घेऊन साक्षी भावानं राहायचं. हे शब्द थोडे अवघड वाटतात, पण जर उत्तम उपासक असेल, भक्त असेल, ज्याच्या अंतःकरणामध्ये ईश्वराविषयी विलक्षण प्रेमभाव निर्माण झालेला असेल, त्याला या सगळ्या शब्दांची प्रचिती येत असते. त्याच्या दृष्टीनं जग आणि आपण वेगळे आहोत अशी त्यांची धारणाच असत नाही. म्हणून बाळाप्पांनी त्या वयात सुद्धा पंतांना बोध असा केला की पळून जाणे इष्ट नाही, तर संसारामध्ये राहूनच तू माझा अनादिपुत्र आहेस. अनादिपुत्र म्हणजे काय तर माझ्या आत्म्याशी सामरस्य असलेलाच तू आहेस आणि या कारणामुळं तुला काही अशा पळवाटा शोधून तू पळून जाणं इष्ट नाही. काहीतरी कार्य तुला करायचं आहे. संत जेव्हा बाळाप्पासारखे संत म्हणा, उत्तारी पुरुष जेव्हा प्रबोधन करतात तेव्हा त्या प्रबोधनाचे तीन भाग होत असतात. एक म्हणजे ते वापरत असलेले जे शब्द असतात ते शब्द मंत्रमय असल्याकारणानं सत्शिष्य जर असेल आणि जर का ज्याची भूमिका अंतःकरणाची तयार झालेली असेल अशा मनुष्याच्या समोर ते शब्द उच्चारले तर ते शब्द अत्यंत सुरेख रीतीनं समोरच्या देहामध्ये संक्रमण करतात. हा एक भाग. दुसरा भाग असा आहे की मनुष्याला बुद्धी आणि भाव या दोन्ही शक्ती आहेत, पण बाळाप्पांसारख्या अधिकारी पुरुषानं जर का उपदेश केला तर भाव तन्मयतेतून भावाचं उद्दीपन होतं आणि त्या सद्भावातून सत्कार्यासाठी प्रेरणा होत राहतात. आणि तिसरी गोष्ट अशी असते की अशा प्रकारचे सद्गुरू जेव्हा प्रबोधन करतात तेव्हा सद्गुरूंची जी परंपरा आहे त्या परंपरेचे आशीर्वाद त्या देहाला मिळत असतात आणि त्या देहाकडनं काहीतरी कार्य होण्यासाठी एक सुंदर अशा प्रकारचं अधिष्ठान निर्माण होतं. काहीतरी कार्य म्हणजे उत्तम कार्य होण्यासाठी. आणि मग हा बाळाप्पांनी आपल्या पंतांना बोध केला आणि पंतांनी ते ऐकलं. पण बाळाप्पांची जवळीक जी पंतांची आहे या जवळीकतेचा जर आपण विचार केला तर आपणाला असं आढळेल की अशा प्रकारची सद्गुरूंची जवळीक असणं हे परमभाग्याचं लक्षण आहे. ते भाग्य पंतांना लाभलेलं होतं. सद्गुरूंची अशा प्रकारे जवळीक असणं, त्यांच्याशी संभाषण होणं, त्यांचा सहवास लाभणं आणि त्याचबरोबर त्यांच्या अंतरंगामध्ये जे विविक्षित अशा प्रकारचं ज्ञानोद्दीपन झालेलं असतं ते ज्ञान
शिष्याच्या हृदयामध्ये प्रगट होण्यासाठी आवश्यक अशा प्रकारच्या शिष्याच्या अंतःकरणाची स्थिती होणं हा भाग फार महत्त्वाचा असतो. तेव्हा बाळप्पांनी हा बोध केला खरा, पण प्रत्येकाची जाणीव काही अगदी निर्विकल्प सुंदर अशा प्रकारची असेल असं नाही. जगात राग द्वेष सगळ्या गोष्टी आहेत. तेव्हा बाळप्पांच्या जवळ जे काही लोक होते, करडेगुड्डीचे म्हणजे काही शिष्य जे होते, त्यांचे भक्त जे होते, त्यांना जे मानत होते, किंवा बाळप्पांना अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारचे सद्गुरू समजून त्यांच्या सहवासात जे राहिलेले होते, त्या सगळ्यांच्या त्यातल्या काही लोकांच्या मनामध्ये असा विकल्प निर्माण झाला की आम्ही सगळे फार इतक्या जवळ आहोत बाळप्पांच्या, आणि यांचा ओढा तर पंतांच्याकडेच आहे. शिष्याकडं ओढा असण्याची, सद्गुरूंचा ओढा असण्याची जी अनेक कारणं आहेत, त्यापैकी 10 कारणं अतिशय महत्त्वाची आहेत. पैकी पहिली गोष्ट अशी आहे की शिष्याचा सत्व स्तर जो असतो हा सद्गुरूंच्या ध्यानात आलेला असतो. दुसरी गोष्ट अशी आहे, शिष्याची देहाधीनता, देहभाव कितपत आहे याची जाणीव सद्गुरूंना असते. तिसरी गोष्ट अशी आहे की भक्ती मार्गामध्ये किंवा भावनेच्या प्रांतामध्ये, सद्भावाच्या प्रांतामध्ये हा कितपत प्रगत होईल आणि याच्या रक्ताची दशा कोणती आहे याचीही जाणीव सद्गुरूंना असते. चौथी गोष्ट अशी आहे, त्या शिष्याच्या एकंदर ग्रह परंपरेमध्ये मागच्या पिढीमध्ये म्हणा किंवा काही पुण्याईचा काय भाग आहे, हा भागही सद्गुरूंच्या लक्षात आलेला असतो. पाचवी गोष्ट अशी आहे, भाव तन्मयतेतून आवश्यक असणारी शरणागती जी आहे ती त्या शिष्याच्या ठिकाणी कितपत आहे याचाही विचार सद्गुरूंच्या ठिकाणी असतो. सहावी गोष्ट, जर का त्या शिष्याला त्यांनी एखादी गोष्ट सांगितली तर तत्परतेनं त्या गोष्टीसाठी म्हणून तो कार्यप्रवण कितपत होईल याचीही जाणीव त्यांना असते. सातवी गोष्ट अशी आहे की तपाची भूमिका जी आहे ती जर त्या शिष्याला बजावायला सांगितली तर त्याच्या हातून कितपत ती बजावली जाईल याची जाणीव असते. आठवी गोष्ट अशी आहे की शिष्य सहवासात आल्यानंतर प्रणिपात करण्याची पद्धती आहे, त्याच्या ठिकाणी जो विनय आहे तो विनय कोणत्या प्रतीचा आहे याची जाणीव असते. आणि 10वी गोष्ट अशी आहे की त्या शिष्यांचं आणि त्यांचं जे नातं जडलेलं असतं ते नातं कशा प्रकारे कार्यरत होईल याचीही जाणीव सद्गुरूंना असते. पंतांच्याकडं पाहिल्याबरोबर बाळप्पांना असं वाटलं होतं की हाच माझा अनादिपुत्र आहे, आणि हे वाटणं हे केवळ बाळप्पांचं कर्तृत्व आहे असं नाही, तर बाळप्पा ज्या परमात्म शक्तीची धारणा करत होते, ज्या परमात्म शक्तीशी त्यांचं मिलन झालेलं होतं, त्या परमात्म शक्तीला पंतांचा देह त्यांच्या समोर न्यायचा आणि त्या देहामार्फत कार्य निश्चित होईल अशी जाणीव त्यांना द्यायची, ही त्या शक्तीनं कार्य केलेलं आहे. म्हणजे गुरुशक्ती अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम. ती गुरुशक्ती कशी आहे तर मंडलाकार चराचर व्याप्त आहे, तिच्या ते सगळं लक्षात आलेलंच असतं. आणि म्हणून काय झालं की बाळप्पांनी पंतांना सांगितलं की काही झालं तरी तू या मार्गापासून दूर होता कामा नये, आणि तुला ज्या वेळा त्यांना प्रथम उपदेश दिला करडेगुड्डीमध्ये तेव्हाच त्यांना सांगितलेलं होतं की तू माझा अनादिपुत्र आहेस आणि तुझ्या मार्फत अवधूत संप्रदायाचा झेंडा जो आहे हा झेंडा फडकायला पाहिजे. पंतांना त्यावेळी ते पूर्ण ध्यानात आलेलं नव्हतं
आणि पंतांच्या ध्यानात आलेलं नव्हतं हे सगळे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. कारण आपणाला काय वाटतं की आपल्या हातनं काहीच होणार नाही, आपल्या हातून कोणतीच गोष्ट होणार नाही, परमार्थ साधणार नाही. आपण प्रत्येक वेळा काय म्हणतो, ते काय बाबा फार बडे होते, फार मोठे होते. आपल्या धारणा अशा असतात, पंतांचं काम पंतांनी करावं, आमचं काम आम्ही करतो, जेवढं होईल तेवढं करतो, असं नाही आहे. तर अवधूत संप्रदायाचं जे मूलभूत उद्दिष्ट असं आहे, मग ते या जन्मातच साध्य होईल असं नाही, तर कदाचित हा जन्म जाईल, पुढच्या जन्मात साध्य होईल. पण जन्मोजन्मी सद्गुरू आपल्या शिष्याला सोडत नाहीत. आपल्याला काय वाटतं, गुरु आणि शिष्याचं नातं आहे, गुरु हा शिष्य निर्माण करतो. पण एकंदर जगातल्या सर्व उत्कृष्ट गुरु संप्रदायांचा जर अभ्यास केला तर आपणाला असं आढळेल की गुरु हा शिष्य निर्माण करत नाही, तर गुरु हा गुरुच निर्माण करतो. आणि म्हणून पंतांचं जीवन अतिशय आश्वासक आहे. हे मी का म्हणतो, तर त्यांनी पहिलं वर्तन जे केलं, आपल्या सद्गुरूंशी जे वर्तन केलं, आपल्या मित्रांच्या बरोबर जे वर्तन केलं, अभ्यास करत असताना जे त्यांचं एकंदर अनुवर्तन होतं, किंबहुना बेळगावमध्ये शिकत असताना ते जे वागत होते, हे सगळं अगदी सामान्य माणसासारखं, तुमच्या आमच्यासारखं होतं. आणि म्हणून आपण काय करायचं माहीत आहे का, युक्ती एक संप्रदायातल्या लोकांनी एक युक्ती करायची की पंत त्यांचा त्यांनी आदर्श घालून दिलेला आहे, पण जर या संप्रदायातल्या माणसांनी काय करायचं असेल तर मनानंच पंतांच्या पायाला अशी घट्ट मिठी मारायची की काय वाटेल ते झालं ते मी हे सोडणार नाही असं समजायचं. आणि अशी घट्ट मिठी मारण्याची मानसिकता पाहिजे, प्रेम पाहिजे. पंतांनी दाखवलं की मी तुमच्यासारखा सामान्य होतो, पण एक लक्षात ठेवा की हा सामान्यपणा आपण अभ्यास करताना दिसतो, पण एक असामान्य अशा प्रकारची गोष्ट पंतांच्या बाबतीत जर कोणती घडली असेल तर त्यांच्या गुरूंचं त्यांच्यावर असलेलं प्रेम, मग ते प्रेम आपण का मिळवू नये, ते प्रेम मिळवण्यासाठी म्हणून आपण सतत सद्गुरू स्मरणात राहणं, त्यांच्या अनुसंधानात राहणं, सात्विक वृत्तीनं वागणं, आपली जीवदशा उपभोगत असताना दुसऱ्या जीवांना त्रास न देणं किंवा दुसऱ्याचा द्वेष मत्सर वगैरे न करणं, या गोष्टी करायला पाहिजे. पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हे शब्द लक्षात ठेवून काहीही उपयोग नाही. या गोष्टी कशा साध्य होतील, तर भक्तीनं साध्य होतात. नुसते जरी ग्रंथ वाचले तरी काही उपयोग नाही. ग्रंथ किती वाचणार आयुष्यामध्ये, लाखो पुस्तकं जगामध्ये आहेत, किती वाचणार किती. तर पहा, बाळप्पांच्या सहवासात असलेल्या काही शिष्यांना सुद्धा असं वाटलं की पंतांच्यावरच आपल्या सद्गुरूंचं इतकं प्रेम आहे, म्हणून त्यांनी काय केलं, एकदा मजा करायची म्हणले, पंतांची एकदा जिरवूया म्हणले. बघा, म्हणजे गुरुभक्त असले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये अंतर्गत अशा प्रकारचा संघर्ष कली निर्माण करतो. कली म्हणजे काय माहिती आहे काय, बिघडलेली बुद्धी ज्या कारणामुळं होते त्याला कली असं म्हणतात. तर मग हे सगळे शिष्य काय गेले, एकदा बाळप्पा आणि पंत असताना बेळगावला पंतांच्याकडे गेले आणि म्हणले, आम्ही सगळे भूक लागलेली आहे, भुकेलेलो आहोत आणि आम्हाला भोजन काहीतरी जेवायचं कर. गुरुचरित्रामध्ये 38व्या अध्यायामध्ये कथा आहे, भास्कर ब्राह्मण. तेव्हा ती कथा जी आहे त्या कथेशी ही कथा आपणाला मिळती जुळती वाटते. ती काय हे आपण पुढच्या प्रवचनामध्ये पाहायचं आहे.